ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवर. आज मी श्री नवनाथ कथासार या ग्रंथातील 10व्या अध्यायाचे कथन करणार आहे. या अध्यायाचे नित्य श्रवण केल्याने स्त्री दोष नाहीसे होतील, कपट जाईल, मुले जगतील. सुरुवात करूया. अध्याय 10. गहिनीनाथांचा जन्म. श्री गणेशाय नमः. कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांना ब्रह्मज्ञान सांगितले. तसेच वेदशास्त्रांसहित रसायन, ज्योतिष, व्याकरण, जलतरण, अश्वारोहण, संगीत, नाट्य, शृंगार, मीमांसा, पंचकाव्ये व अस्त्रादिक सर्व विद्यांचे ज्ञान देऊन शाबरी कवित्वही शिकवले. शाबरी मंत्राच्या प्रभावाने समस्त देवतांना आवाहन करून गोरक्षनाथांना त्यांच्या पायावर घातले. तसेच सर्व देवता अनुकूल करून त्यांना अनेक वर प्राप्त करून दिले. त्यावेळी त्यांचे बल, तेज, विद्या यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी त्यांना तपश्चर्येच बसवावे अशी नाथजींना सूचना करून त्या सर्व देवतांनी त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर एके दिवशी मच्छिंद्रनाथ महाराज कामानिमित्त बाहेर गेलेले असताना गोरक्षनाथ गावाबाहेरील एकांतात एकटेच संजीवनी मंत्राचा पाठ करत बसले होते. तेवढ्यात जवळच मैदानात खेळणारी गावातील काही मुले त्यांच्यापाशी आली. त्यांच्यापैकी एकाने हातातील ओल्या मातीचा गोळा त्यांच्या समोर धरला व म्हणाला, याची बैलगाडी बनवून द्या. तेव्हा त्यांची व्याध टाळण्यासाठी ते म्हणाले, मला मातीची खेळणी बनवता येत नाही, तुम्हीच ती बनवा आणि खेळा. तेव्हा मुलांनी त्यांना जमेल तशी बैलगाडी बनवली. आता तिच्यावर बसण्यासाठी गाडीवानही हवा होता, म्हणून ती मुले मनुष्याचा पुतळा तयार करू लागली. पण काही केला त्यांना ते जमेना. निरुपाय होऊन ती मुले पुन्हा त्यांच्याकडे आली व आम्हाला मातीच्या गोळ्याचा एक लहानसा माणूस तरी बनवून द्या असे विनवू लागली. त्यांना त्यांचे मन मोडवेना, म्हणून त्यांनी मातीचा पुतळा तयार करायला घेतला. त्यावेळी एकीकडे पुतळा तयार करत असताना गोरक्षनाथ संजीवनी मंत्रही म्हणत होते. त्यांच्या प्रभावाने तो कर्दम पुतळा पंचमहाभूतांच्या तत्वानी व्याप्त झाला. त्या देहात अस्थि, मांस, रक्त उत्पन्न होऊन त्वचाही आली. अवयव सजीव दिसू लागले आणि त्याच संधीत करभाजन नारायणांनी जीवरूपाने त्यात संचार केला. त्यामुळे तो पुतळा जिवंत होऊन तिथे खरोखरच बालक निर्माण झाले. ते आपल्या स्वभावाला अनुसरून मोठ्याने रडू लागले. ही त्यांची अद्भुत करणी पाहून मुले घाबरली व भूत भूत असा बोभाटा करत सैरावैरा पळत सुटली. त्यांना वाटेतच मच्छिंद्रनाथ भेटले. त्यांनी त्यांची अवस्था पाहून त्यांना धीर दिला व घाबरण्याचे कारण विचारले. मुलांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांच्याही मनात शंका उत्पन्न झाली. मग काय प्रकार आहे ते प्रत्यक्ष पहावे म्हणून ते म्हणाले, मुलांनो, भिवू नका. ते भूत कोठे आहे ते मला दाखवा, मी त्याला चांगलीच शिक्षा करतो. त्यावर मुले म्हणाली, ते भूत अजून लहान आहे, पण ते लवकरच मोठे होईल. तुम्ही तेथे गेलात तर ते तुम्हालाही खाईल, म्हणून तिकडे जाऊ नका, आम्हीही येणार नाही. तेव्हा नाथजींनी त्यांची समजूत घातली आणि दुरूनच ते ठिकाण दाखवण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही धीट मुलांनी दुरूनच ते रडणारे बालक दाखवले आणि तेथून पळ काढला. मच्छिंद्रनाथ त्वरेने तेथे गेले, पण त्यांना गोरक्षनाथ दिसले नाही. कारण मातीचा पुतळा जिवंत झालेला पाहून तेही घाबरून दडून बसले होते. नाथजींनी जमिनीवर रडत पडलेल्या त्या शिशूला पाहिले आणि ते
करभाजन नारायण असल्याचे ओळखले. त्यांनी त्यांना उचलले, वात्सल्याने हृदयाशी धरले आणि त्यांना घेऊनच गोरक्षनाथांना हाका मारत दारोदार हिंडू लागले. तेव्हा त्यांना भूताला घेऊन आलेले पाहताच घरोघरची लहान मुले घाबरून गोंगाट करू लागली व भीतीने पळू लागली. ते पाहून त्यांचे पालक नाथजींना विचारू लागले, महाराज, तुम्ही आमच्या मुलांना कसली भीती दाखवली आहे आणि हे ताने बाळ घेऊन का हिंडत आहात? त्यावर मी माझे शिष्य गोरक्ष यांना शोधतो आहे. ते भेटल्याशिवाय मलाही काही सांगता येत नाही, असे म्हणत ते पुढे जात राहिले. अखेरीस ते गोरक्ष जेथे लपून बसले होते त्या घरी आले आणि मोठ्याने हाका मारू लागले. त्या ऐकून त्यांना धीर आला आणि ते लगेच बाहेर आले. पण गुरुजींच्या हातात ते मूल बघून ते मोठ्याने ओरडत पळत सुटले. तेव्हा या मुलाला भ्यायल्यामुळे ते पळत आहेत हे जाणून त्यांनी त्याला एका वस्त्रात गुंडाळले आणि सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांच्या मागावर निघाले. काही वेळाने ते सापडले तेव्हा भीतीने थरथर कापत होते. नाथजींनी त्यांना पोटाशी धरून थोपटले आणि धीर देऊन काय घडले ते विचारले. तेव्हा त्यांनी सुरुवातीपासून जे घडले ते सर्व सांगितले. ते ऐकून नाथजी म्हणाले, अहो, मग यात घाबरण्यासारखे काय आहे? मातीचा पुतळा बनवत असताना तुम्ही संजीवनी मंत्र म्हणत होता म्हणून तो जिवंत झाला. तुम्ही जसे गोवऱ्यांच्या राखेच्या उकिरड्यातून जन्मलात तसे हे करभाजन नारायण पुतळ्यात प्रवेश करून प्रकट झाले आहे. ते भूत नसून तुमच्या माझ्यासारखेच मनुष्य आहेत, म्हणून घाबरू नका. आता माझ्या बरोबर चला, आपण त्यांचे गहिनी असे नाव ठेवू. आता त्यांचे पालन पोषणही आपल्यालाच करायचे आहे. मच्छिंद्रांच्या बोलण्याने गोरक्षांना बरे वाटले. त्यांची भीती गेली. मातीच्या त्या पुतळ्यात एका महातपस्वी ऋषींनी प्रवेश केलेला आहे हे समजल्यामुळे ते खुशीत होते. मग गुजगोष्टी करत ते दोघेही बालकापाशी आले आणि त्यांना घेऊन मुक्कामी गेले. त्यांना गाईचे दूध पाजले, धोतराची झोळी करून त्यात त्यांना निजवले. त्या झोळीला नाथ स्वतः झोके देऊ लागले. इकडे गावातील मुलांकडून सदर घटना लोकांच्या कानावर गेली. तेव्हा सर्व ग्रामस्थ मंडळी हा काय प्रकार आहे ते जाणून घेण्यासाठी नाथांपाशी आली. मातीच्या पुतळ्यातून प्रकट झालेल्या त्या बालकाला पाहून ते सर्व अचंबित झाले. त्यांनी त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा प्रकट करताच त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून ते थक्कच झाले आणि संजीवनी मंत्राने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करणारे हे नाथजी ब्रह्मदेव व शुक्राचार्य यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत हे जाणून त्यांची प्रशंसा करू लागले. त्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला. अनेकांनी त्यांच्या पायावर डोकेच ठेवले. त्यासमयी त्यांच्यापैकी काहींनी विचारले, महाराज, या मुलाच्या बाबतीत आपण काय ठरवले आहे? ते म्हणाले, मी यांनाही माझ्या बरोबर नेणार आहे. जसे माझे गोरक्ष तसे हे. त्यावर ग्रामस्थ म्हणाले, नाथजी, आपल्या अंगी सर्व योग्यता आहे, पण तरीही या बालकाचा सांभाळ करणे आपल्याला शक्य होणार नाही असे आम्हाला वाटते. त्यात अनेक कष्ट आहेत. शिवाय हे पुरुषाचे काम नाही. यांच्यामुळे प्रवासात तुम्हालाही त्रास होईल. म्हणून तुम्ही यांना एखाद्या बाईच्या हवाली करा. ती यांचे चांगले संगोपन करेल. यांची धर्माची आई होईल. मच्छिंद्रनाथांना त्यांचे म्हणणे पटले. ते म्हणाले, ठीक आहे, पण यांना कोणाकडे सांभाळायला देऊ? ग्रामस्थ म्हणाले, नाथजी, आमच्या गावात मधु आणि गंगाबाई नावाचे एक सुखवस्तू प्रेमळ व शांत स्वभावाचे दाम्पत्य आहे. त्यांना मूलबाळ नाही. आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, म्हणून यांना
त्यांच्या ओटीत घालावे, हे यांचे आनंदाने संगोपन करतील. तेव्हा सर्वांनीच त्यांच्याबद्दल चांगले शब्द काढले. म्हणून नाथांनी त्या जोडप्याला बोलावून घेतले, त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली, तसेच त्यांना सांभाळण्याच्या बाबतीत त्यांचे काय म्हणणे आहे तेही नीट ऐकून घेतले. त्यांनी बाळाचा स्वीकार करण्याची तयारी असल्याचे सांगितल्यावर त्यांना गंगाबाईकडे दिले व म्हणाले, माई, हे करभाजन ऋषींचे अवतार आहेत. हे कीर्तिवंत व जगदवंद्य होतील. भगवान शंकर यांच्यावर कृपा करतील. हे अयोनी संभव असून यांची गती अतिशय महान आहे, म्हणून आम्ही यांचे गहिनी असे नामकरण केले आहे. पुढे 12 वर्षांनी हे माझे शिष्य गोरक्ष येथे येतील आणि यांच्यावर अनुग्रह करून यांना योग दीक्षा देतील. त्यावेळी तू यांना जगाच्या कार्यासाठी परत दे. तेव्हा गंगाबाई म्हणाली, महाराज, यांना माझ्याकडे देऊन तुम्ही खरोखरच मोठे उपकार केलेले आहेत. पण 12 वर्षांनी तुम्ही यांना घेऊन गेलात तर मी यांची भाडोत्री माताच ठरते. मला स्वतःला अपत्य नाही असे असताना यांना माझा पुत्रही म्हणता येत नसेल तर एवढ्या खस्ता काढण्यात काय अर्थ आहे? तुम्ही हे बाळ कायमचे तुमचेच आहे असा शब्द द्या, म्हणजे आम्ही चिंतारहित होऊ. आम्हाला खऱ्या अर्थाने याचा लळा लागेल. आणि बोलता बोलता त्या साध्वीच्या डोळ्यात पाणी आले. मातृत्वास असुसलेल्या गंगाबाईचे म्हणणे नाथांना पटले. ते म्हणाले, माई, काळजी करू नकोस. गहिनीनाथ हे तुझेच पुत्र आहे आणि तुझेच राहतील. आम्ही यांच्यावर कोणत्याही प्रकारची आशा ठेवत नाही. आता निशंक मनाने यांना घरी घेऊन जा. 12 वर्षांनी गोरक्षनाथ यांना दीक्षा देण्यासाठी येतील व कार्य झाले की तीर्थयात्रेस जातील. मग त्यांनी बालरूप गहिनींना चिरंजीव असो असा आशीर्वाद देऊन झोळीतील भस्म त्यांच्या अंगाला लावले आणि त्यांच्या गळ्यात मोहनास्त्र बांधून सर्वांसमक्ष तिच्या स्वाधीन केले. तिने त्यांना ममतेने हृदयाशी धरले आणि आनंदाने घरी गेली. तेथे थाटात बारसे करून त्यांचे गहिनी हेच नाव ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी गावकऱ्यांचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाले. मार्गामध्ये त्यांनी गोरक्षांची अनेक प्रकारे परीक्षा पाहिली. त्यातून ते अजूनही अज्ञानी आहेत, चंचल वृत्तीचे आहेत हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांची अधिक तयारी करून घेण्याच्या उद्देशाने त्यांना तपश्चर्येस बसवण्याचे ठरवले आणि बद्रिकाश्रमाच्या दिशेने निघाले. अध्याय 10 समाप्त. ओम नमो आदेश.